25 ऑक्टोबर 2025चा तो दिवस होता. साधारणतः सकाळचे 7 वाजलेले असतील. सूर्य थोडा थोडा वर यायला लागला होता. सूर्याची सोनेरी किरणे शरीरावर जर पडली तर चमकत होती. याच वेळेला एक 38 वर्षाचा अमित नावाचा व्यक्ती 4 गुंडांना घेऊन त्याच्याच ट्रक ड्रायव्हरच्या घरी निघालेला होता. त्याचं कारण होतं त्याचा ट्रक ड्रायव्हर बंटी याने त्याच्याकडून 20,000 रुपये उचल घेतलेली होती आणि 4 दिवस झालं गायब होता. ट्रक हायवेवरती लावून कुठं निघून गेलेला होता, दारू पिऊन पडलेला होता. त्याने आज विचार केला की जेवढं काही नुकसान झालंय तेवढं मी आज वसूलच करणार. असा विचार करून हा अमित गुंडांसोबत बंटीच्या घरापुढे जाऊन बसलेला होता. पण सकाळचे 7 वाजता नेमकंच बंटीची पत्नी अनुराधा अंघोळ करत होती. तिला माहीत नव्हते की तिच्या घरी कोणीतरी येणार आहे आणि सकाळचे 7 वाजता तिच्या घरी कोणीच येत नाही. त्यामुळे ती आपली निवांत कट्ट्यावरती गरम पाणी वाफ निघणारं घेऊन अंघोळ करतच होती. बाहेर आली, तिची साडी काढली. पिवळ्या कलरची साडी होती. दिसायला एवढी सुंदर होती. जशी तिने साडी काढली, ब्लाऊज काढला, जशी तिची छाती बाहेर पडली, एकदम फुगलेली छाती, मागची साईज एकदम फुगलेली, शरीर असं एकदम शेपमध्ये आणि पूर्ण तिच्या अंगावरती सूर्याची किरणं पडल्यानंतर चमकत होतं शरीर एकदम सोन्यासारखं. हे सगळं बघून त्या ट्रक मालक अमितला राहावलं नाही. त्याने पटकन गेला आणि त्या बंटीच्या बायकोला हात धरून रूममध्ये घेऊन गेला. पुढे जे घडलं त्याच्याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मित्रांनो, या सगळ्या घटनेची सुरुवात होते 2015 पासून. 27 ते 28 वर्षे वय असलेला अमित भरपूर दिवस झालं, साधारणतः 10 वर्ष झालं दुसऱ्याच्या हाताखाली ट्रक ड्रायव्हरकी करत होता. पैसा तरी येत होता, पण त्याला असं काय वाटत नव्हतं की मी मोठा होतोय. त्याच्या डोक्यात एकच विचार होता की मी ट्रक घेणार आणि तो ट्रक चालवून चांगला पैसा कमवणार. अमितचं आता स्वप्न थोडक्यात पूर्ण होणारच होतं. सरकारकडून चांगल्या सुविधा भेटत होत्या, लोन वगैरे भेटत होतं. त्यामुळे अमितने विचार केला की मी ट्रक ड्रायव्हरकी सोडून नवीन गाडी घेणार. थोडं इकडं तिकडं हातपाय मारल्यानंतर अमितने एक गाडीसाठी लोन अप्लाय केलं. लोन अप्लाय झालं. त्याने 14 टायर गाडी घेतली. गाडी पण भरपूर महागातली होती. मन लावून मेहनत केली त्याने आणि 3-4 वर्षात पुढच्या 2020पर्यंत गाडी नील करून टाकली. ज्या वेळेला नील झाली त्याला कॉन्फिडन्स आला. त्याने एकामागे एक गाड्या घ्यायला चालू केल्या. आताच्या घडीला 2025मध्ये त्याच्याकडे साधारणतः 4 ट्रक होत्या, 16 टायर. एका महिन्यामध्ये करोडोची उलाढाल आणि 10-5 लाख रुपयाचा धंदा. त्याचं आयुष्य तर चांगलं चालू होतं. पण त्याने विचार केला की एवढ्यात काय होतंय, अजून मला ट्रक घ्यायला पाहिजे. त्याने 5वी ट्रक घेतली. ट्रक तर घेतली, पण आता ड्रायव्हर कुठून आणणार? सध्याला ड्रायव्हरचा तुटवडा पडलेला आहे. जेवढं काय चांगले ड्रायव्हर आहेत ते स्वतः ट्रक घेऊन स्वतः चालवत आहेत आणि जे खराब ड्रायव्हर आहेत त्यांना कोण गाडीवरती ठेवायला तयार नाही. दारू पितात, खर्च करतात पैसा, गाडींचं नुकसान करतात म्हणून कोण ठेवत नाही. पण आता या अमितकडे काही पर्याय नव्हता. त्यांनी यातनं बी शोधायला चालू केली की जे दारू पितात त्यातनं पण अजूनपर्यंत कोणी गाडी धडकवली नाही असा ड्रायव्हर शोधावा. त्याला बंटी नावाचा एक ट्रक ड्रायव्हर दिसला, 24 वर्षे वय असलेला. त्याला बोलवून घेतलं, गाडी बांधायला पाठवली. गाडी बांधून आली. ज्या वेळेला तो घरी आला गाडी घेऊन, व्यवसाय चालू केला. हा बंटी चांगल्या प्रकारे या बंटीला नीट समजावून सांगितलं, तुला जे करायचं ते कर, पण माझ्या गाडीला कुठेही धक्का लागू देऊ नको. बंटी म्हणला, काळजीच करू नका, मी ज्या वेळेला गाडीवर असेल त्यावेळेला दारू पिणार नाही. बंटीचं ऐकल्यानंतर अमितला बरं वाटलं. त्याने गाडी त्याच्या हातात दिली. व्यवसाय चालू झाला.
पुढे चालून हळूहळू हा बंटी चांगला पैसा कमवून देऊ लागला. गाडीचे हप्ते फिटू लागले. साधारणतः 1 वर्ष गेल्यानंतर या बंटीला जास्त दारू पिण्याचा नाद लागला होता. त्यामुळे तो पैसा जास्तच खर्च करू लागला होता. गाडीला कुठं खर्चवट, कोणाला अडकावा, कोणाच्या अंगावर घाला अशा प्रयत्न ज्या वेळेला पण अमित बंटीचा पगार करायचा महिन्याचा, त्यावेळेला बंटी 15 दिवस तर गाडीकडेच फिरकत नव्हता. निवांत दारू पिऊन पडायचा. त्यावेळेला बंटीच्या पत्नीने सांगितले की असा असा विषय आहे की मी याची पत्नी आहे. हा सगळा पैसा उडवून टाकतो दारूवरती. तुम्ही कॅशमध्ये देताय सगळं पैसे. याने 1 रुपयाही घरी दिला नाही. कसं तर उधारीचं जीवन चालू आहे आमचं. तुम्ही याला पैसा देऊ नका. बंटीचा मालक अमित विचार करतो की हे तर खरं आहे. मी पैसा दिला की हा दारू पिऊन टाकतो आणि घरी पण देत नाही, मला पण देत नाही. माझ्याही गाडीचं नुकसान करतो. आता मग अमित म्हणतो की काय करायचं. बंटीची पत्नी म्हणते की तुम्ही माझा नंबर घ्या. ज्या वेळेला पगार होईल त्यावेळेला मला फोन करा. माझ्या फोनपेवरती पैसे टाकून देत जावा आणि याला 1500 रुपये द्या खर्चण्यासाठी. आता हो म्हणतो आणि ती महिला तिथून निघून जाते. ही बंटीची पत्नी अनुराधा होती. बंटीची पत्नीचं आणि बंटीचं गेल्या 1 वर्षापूर्वी लग्न झालेलं होतं. दोघांचं सुखी संसार चालू होता. पण बंटीच्या दारू पिण्याच्या नादामुळे दोघांमध्ये कायम कालवा चालू असायचा. संसार म्हणजे आता हळूहळू बिघडायला लागला होता. ज्या वेळेला अनुराधा घरी पोहोचते त्यावेळेला पाठीमागून एक व्हॉट्सअपवरती मेसेज येतो, हॅलो. ही रिप्लाय देते, हाय. तर तिकडून अमित म्हणतो की मी आहे. तुम्ही सकाळी कॉल केलेला, मला नंबर दिलेला बंटीचा मालक. त्यावेळेला म्हणते हो हो मी नंबर सेव्ह करते म्हणते. ती नंबर सेव्ह करून ठेवते. आता हळूहळू हाय हॅलो चालू होतं. जेवण झालं का नाही. हाय हॅलोपासून चालू झालेला प्रवास आता पुढे चालून या दोघांमध्ये तासनतास गप्पा मारण्यामध्ये गेलेला होता. पुढे चालून या दोघांमध्ये अनैतिक संबंध बनले होते. जे की हे दोघं तासनतास गप्पा मारायचे. या अनुराधाच्या ज्या काय गरजा आहेत ते तिचा पती नाही तर त्या पतीचा मालक हा अमित भागवू लागला होता. ज्या वेळेला पण हा बंटी ट्रक घेऊन जाईल त्यावेळेला त्याची पत्नी अनुराधा कायम या अमित सोबत फिरायला जायची. कुठं मॉल फिर, कुठं काय कर. आता याच्याबद्दल या बंटीला कसलीही कल्पना नव्हती. हे दोघं हॉटेलवर जाऊन संबंध बनवायचे. पण ज्या वेळेला बंटी घरी यायचा त्यावेळेला त्याची आई म्हणायची की तुझी बायको बाहेर फिरते, कोणासोबत जाते मला माहीत नाही. बंटी म्हणायचा की काही पण बोलू नको, चांगली आहे. पण हळूहळू त्याच्या डोक्यातही आता शक यायला लागला होता की नेमकं काय घडतंय, मला जाणून घ्यायचंच आहे. आई असं खोटं सांगू शकत नाही. यामुळे या बंटीने अनुराधावरती लक्ष ठेवायला चालू केलं. पुढे चालून त्याला धक्का ज्या वेळेला त्याला समजलं की त्याची पत्नी आणि त्याचाच मालक दोघं कॉन्टॅक्टमध्ये आहेत, संबंधामध्ये आहेत. आता त्याने विचार केला की या सगळ्याचा फायदा घ्यायचा. ज्या वेळेला त्याची पत्नी घरी आली त्यावेळेला त्याने तिला विचारलं की कुठे गेलती. ती सांगितली की मैत्रिणीसोबत. तो म्हणला ओय हॉटेलमध्ये मैत्रीण होती काय, गाडीवरती फिरवत होती का. आता तिने रडायला चालू केलं. अनुराधा रडत असताना बंटी म्हणला की रडू नको, चल जाऊ दे, जे काय झालं ते झालं. मी सांगतोय तसं केलं तर तुला काही बोलणार नाही. अनुराधा म्हणाली काय करावं लागेल मला. बंटीने सांगायला चालू केले की हे बघ, तुझ्या जाळ्यात फसलाय ना तो, त्याच्याकडून एवढा पैसा उकळ की आपलं आयुष्य सुधरेल. असा म्हटल्यानंतर ही जी अनुराधा होती तिलाही बरोबर वाटतं. ती आता हळूहळू याच्याकडून पैसा मागायला चालू करते. 1000 माग, 10,000 माग, पुढे चालून 1,00,000 रुपये माग, कधी 5,00,000 रुपये माग. आणि हा जो अमित होता प्रेमामध्ये आंधळा झालेला होता. एक जवान तरुणी याला पैसा मागते, जे पाहिजे ते देते. त्याच्यानंतर त्याला काय हवं होतं, त्याची पत्नी होती, मुलं होती,
पण त्याने कसलाही विचार केला नाही. हळूहळू पैसा द्यायला चालू केला. दुसरीकडे हा बंटी त्याच्या ट्रकचं नुकसान करत होता. एकामागे एक याने 2-3 ट्रकचं नुकसान केलं. हप्ते तटायला लागले होते. 1-2 गाड्या तर फायनान्सवाल्यांनी ओढून नेल्या. दुसरीकडे 1-2 गाड्याचं नुकसान झालं होतं. राहिली होती एक गाडी. त्याचा पण हा अमित बंटीच्या पत्नीला पैसे द्यायचा. त्याच्यामुळे तीही गाडी फायनान्सवाल्यांनी ओढून नेली. असं करून आता याच्यापाशी एकही गाडी राहिलेली नाही. जेवढा पैसा होता तेवढा कंगाल झाला, सगळं झालं. पण त्याचं म्हणणं होतं की जाऊ द्या, माझ्याकडे अनुराधा तर आहे. हा अनुराधाला कॉल करू लागला, पण बंटीची पत्नी अजिबात कॉल उचलत नव्हती. हिने हे आता सोडून दिलं होतं याला. याने अनुराधाच्या घरी जाऊन तमाशा केला, कालवा केला, पण तिने काहीच त्याला ओळख दाखवली नाही. त्यावेळेला अमितचं डोकं सटकलं. अमित घरी आला. त्याच्या घरी पत्नीची, त्याच्या आईची, त्याच्या मुलाची परिस्थिती बघितली. हे सगळं बघून त्याला वाईट वाटलं. मी काय केलं एका महिलेसाठी. दावं घेतलं त्यानं. घरात गेला रूममध्ये आणि फाशी लावून घेतली. पुढे चालून पोलीस केस झाली, पण काही पुरावा नसल्यामुळे कोणावरती काही कारवाई झाली नाही. हे स्वतः केलंय असं समजलं पोलिसांना. पोलिसांनी त्या ठिकाणी केस मिटवून टाकली. बाकी मित्रांनो, काही घटना आपल्या आसपास अशा घडत असतात ज्याच्यावरती विश्वास बसतच नाही. त्याच्यातलीच ही घटना. याच्यातून आपल्याला शिकायला पाहिजे काहीतरी. जे की तुम्ही अनुभव घेतला ते मला कमेंट करून नक्की सांगा.